नमस्कार, मी पूनम गिड्डे। आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज। आपली बोली, आपली भाषा। शिंदे राहणार दुसरवाड इथं आज आम्ही सगळे जमलेलो आहे। म्हणजे आज हे घोड्याचा अश्व आमचं एक 1.5 महिन्यापूर्वी वाढलं, तर आता नवीन आज आम्ही अश्व आणलेला आहे घोड्याचं, आणि त्यासाठी आज इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आसपासच्या 7 ते 8 गावातून भाविक इथे येतात दर्शनाला। आज पण आलेले आहेत ते सगळे लोक। इथं हे सगळं सिद्धेश्वर आले, साधारण 7 पिढ्या आमच्या घराण्याच्या 7 पिढ्या मागे सिद्धेश्वर इथं आमच्या घरातच एखाद्या एक सावित्री देवी नावाच्या महिला होत्या, त्यांना प्रसन्न झाले आणि त्या निमित्तानं सिद्धेश्वरांचं इथं आगमन झालं। इथं पूर्वी हे गाव नदीच्या इथं होतं, हाळगाव म्हणायचे त्यावेळेला। नंतर सिद्धेश्वर इथं येऊन गुप्त झाले, त्यामुळं अखंड गाव त्यावेळेला इथं येऊन वसलं गेलं। आता यात्रा आणि दसरा असे 2 मोठे कार्यक्रम आमच्या इथं गावात असतात, आणि हा मूर्ती प्रतिष्ठापना केली आम्ही। त्या निमित्तानं आमचं एक 3रा सण आता गावात निर्माण झालेला आहे, आणि 8 ते 10 गावातून आसपासच्या इथं भाविक येतात। कोणताही व्यावसायिकपणा इथं आम्ही करत नाही, जे काय आहे ते सगळं मोफत आहे, नैसर्गिक। अखंड गाव, कुठलाही जात धर्म हे इथं मानलं जात नाही, सगळे मिळून आम्ही हे करतो सण, असं तुम्हाला कुठेही आढळणार नाही। दुसरा एक आमच्या गावातील वैशिष्ट्य म्हणजे अन्नदान। अन्नदान शिरोळ तालुक्यात आमच्या गावाएवढं कोणीही करत नाही। वर्षातून नाही म्हटलं तर आमच्या गावात एक 200-300 जेवणं असतात, ज्या जेवणांना कोणीही यावं, कोणीही जेवावं। वालूक म्हटलं जातं त्याला, वालूक किंवा पुजारी वाटतात, त्यांच्या ऐपतीप्रमाणे केलं जाते। आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।